जोपर्यंत मुसलमान मुसलमान म्हणून धर्मासाठी मतदान करतात, ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणून त्यांच्या धर्मासाठी मतदान करतात, तोपर्यंत हिंदूंनी हिंदुत्वासाठीच मतदान करणं ही काळाची आवश्यकता आहे. परवा परवा 2-3 महिन्यापूर्वी त्या एका मौलानाने फतवा काढला आणि त्यांनी सांगितलं की जो जो हिंदू साधू संतांची बाजू घेईल त्यांना मुसलमान मतदान करणार नाहीत. जर हिंदू साधू संतांचा विरोध करणाऱ्यांना मुसलमान मतदान करणार असतील तर मी तुकोबरायांचा वारसदार म्हणून छाती ठोकपणे सांगतो की हिंदूंनी त्यांनाच मतदान करावं जे हिंदू साधू संतांच्या सोबत उभे राहतील. आज वेगवेगळ्या पक्षांना हे सगळे इलेमा वगैरे संस्था संघटना 17 मागण्यांचं पत्र मी पाहिलं मध्ये, 17 मागण्यांचं पत्र देऊन त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या एका आपल्याच राज्यातल्या राष्ट्रीय पक्षाने मान्य सुद्धा केल्या आणि सांगितले की आम्ही सगळ्या तुमच्या मागण्या पूर्ण करू. म्हणजे मुसलमानांच्या एक गठ्ठा मतदानासाठी त्यांचं होणारं लांगुल चालन जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असेल तर हिंदूंनी हिंदुत्वाचा दबाव गट निर्माण करून जर तुम्ही आमची मतं घेऊन जर तिकडे जाऊन चादरीवरती फुलं ठेवणार असाल तर हिंदूंची मतं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हिंदुत्वासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही आमच्या मतांवरती निवडून येऊन जर आमच्या विरोधात हिंदुत्वाच्या भगव्याच्या विरोधात काही करणार असाल तर हिंदू तुम्हाला मतदान करणार नाही. त्यामुळे हिंदूंनी लक्षात ठेवलं पाहिजे, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. जो जो हिंदुत्वाचा विरोधक तो तो तुमचा माझा विरोधक.